नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। मी साक्षी गावंटर। हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि हा व्लॉग पाहायला तुम्हाला नक्की मजा येणार आहे, तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर उद्या आमच्या गावात आहे महाशिवरात्री। गावातली लहान मुलं आणि मोठी माणसं या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, खास करून तरुण वर्ग। हा सण साजरा करण्यासाठी गावातली सर्व लोक एकत्र येतात आणि मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा करतात। तर चला पाहूया याची तयारी कशी चालली आहे। तर चला जाऊयात मंदिरामध्ये पाहायला। खूप सुंदर असा मांडव घातलेला आहे। तर इकडे सर्व मंदिरातले देव घंट्या आणि समया धुवून ठेवलेले आहेत आणि इथे सर्व आमच्या घरातली लोक काम करत आहेत। आमच्या आईसा मम्मी हाय कर। सायली देखो सायली को। तर ऑलमोस्ट तयारी झालेलीच आहे आणि आता आपण बाहेरचं बघूयात। मुख्य प्रवेशद्वार बघा गाईज, किती भारी सजवलं आहे। खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि पुढे पण लाइटिंगचं आणि डीजेचं काम चालू आहे। हे रात्री बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे। तर हा आहे गाईज सेल्फी पॉइंट, अजून झालेला नाही आणि तिकडे एक आहे। ऑलमोस्ट सर्व कंप्लीट झालेलं आहे। रात्रीपर्यंत होईल पूर्ण, नंतर तुम्हाला रात्रीचा मी व्ह्यू दाखवेन। हा डेचा व्ह्यू आहे। गाईज हा माझा भाऊ बघा कसा गोला खातोय। आता मी बंगल्याजवळ चाललोय रांगोळी काढण्यासाठी, तर चला जाऊयात। तर आता आम्ही पोचलोय गावात आणि आम्ही लगेचच आता बंगल्याजवळ पोचू। तर आता फायनली बंगल्याजवळ पोचलेला आहोत आम्ही दोघी जणी। तर दरवर्षी या बंगल्यातूनच महादेवाची पालखी सकाळी 7 वाजता निघते आणि मी तिकडे चाललोय रांगोळी काढण्यासाठी। तर काय आता आम्ही वरती चाललोय। आपल्या देवाचं दर्शन करायला। तर गाईज पूर्णपणे रांगोळी काढून झालेली आहे। बघा गाईज पालखी उद्याची, ही पालखी उद्या सजणार आहे। बोलव त्यांना। तर गाईज पूर्णपणे रांगोळी काढून झालेली आहे। ह्या मुली इथे बसल्यात। काय करता तुम्ही? गप्पा मारतात इकडे। कुठून आलात तुम्ही? हां, पनवेलला राहते पण इकडचीच आहे, आवरातलीच आहे। तुम्ही पण आवरातलाच की तुम्ही हिच्या फ्रेंड? हिच्या फ्रेंड आलेले आहेत महाशिवरात्रीसाठी। अन्वी तुझी झाली का रांगोळी काढून? अन्वीची रांगोळी बघा। अन्वी तुझा चेहरा दाखव ना। गाईज मी घरी आलो आणि रस्त्यावरचं काम आम्ही सर्व आमच्या घरातल्या माणसांनी करायला घेतलं। त्यानंतर आई मला म्हणाली की तू रांगोळी काढायला घेत जा, म्हणून मी आईकडे
झाडू दिला. इतकी लोक आलेली आहेत आमच्या इकडे बघायला. ही आमचीच आहे. चप्पल पलवतो तर उद्या येसाल तर आपल्या चपला घरात ठेवावे कृपया करून. त्याचं नाव आहे कार्तिक गावंड. तोंड बघून घ्या. असं तोंड करू नको. काहीच पूर्णपणे रांगोळी काढून झालेली आहे. आता फक्त मधीतली फुलं काढायची आलीत. ती मी नंतर काढणार आहे कारण गाड्या वगैरे चालतात ना, त्याच्यामुळे ती खराब होतील म्हणून मी काढला आहे. नाईट व्ह्यू बघा किती भारी दिसतोय. आतमधला आपण हे दाखवल्यानंतर बघू. माझी रांगोळी पण बघा, पण गाड्यांनी हे केलंय, तुडवलंय तिला. सव्वा 5 आणि आता आम्ही चालू आहे दर्शनासाठी. आतमध्ये आता मंदिरासाठी पाया पडण्यासाठी चाललोय आता. तर चला बघूयात आजचं डेकोरेशन. ब्राह्मण देवाजवळ जाताना लाईटच गेली. आता आम्हाला अंधारातच जावं लागेल. तर चला जाऊयात ब्राह्मण देवाजवळ. आता आम्ही पोहोचलोय ब्राह्मण देवाजवळ. तर चला जाऊयात मंदिरामध्ये. सकाळी 4 वाजल्यापासून भाविक भक्तांची गर्दी जमलेली आहे. ब्राह्मण देवाजवळ दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. फायनली गाईत पोहोचलो आहोत आम्ही ब्राह्मण देवाजवळ. काय कीर्तीने काय केला ग? कीर्ती काय केलास? दाखवा दाखवा पप्पा. आणि त्याला आता इकडे इकडे वरती त्याला आता न्यायचं आहे बनवायला. आता बनवून हाणून तेव्हा दाखवीन तुला. बघू नाही आता दाखवा. असा असा दाखवा. दाखवा दाखवा पहिले. काय दाखवत नाही काय करू. काय दाखवत ते. बघा 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 काय झाला नाही. अरे फोटो कुठे होते. So sad.
बाय गाईज. झाडाच्या मध्ये वागेश्वर देव बसलाय आमचा. एकविराईचं दर्शन घेऊन आम्ही निघालो घरी जायला. आलो देखो गाइस कौन मिल गया है म्हणून मुद्दाम लॉक चालू केलाय. ई बाबा बाबा.
पालखी मंदिरात पोहोचवली आणि आरतीला सुरुवात झाली. तर आता गाई डायरेक्ट भेटू संध्याकाळी भजनाला. Shit.